दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। भेटीनंतर रोहिणी खडसेंनी महिला आयोगावर काही सवाल उपस्थित केले तर हगवणे कुटुंबियांचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध होते असं देखील अंजली दमानिया म्हणतात। महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली, पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली, तर ती कारवाई का झाली नाही, तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं। म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये। माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं। पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ नये, तेव्हाच महिलांना न्याय, योग्य तो न्याय विदाऊट बायस होताना, म्हणजे कुठेही एक महिलांना न्याय मिळताना इथे सरळ सरळ न्याय मिळाला पाहिजे। अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे। हे हगवणे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळच होतं। सुनेत्रा पवार त्या करिश्माच्या अगदी इनॉग्रेशन पासून सगळ्याला गेलेल्या होत्या। एवढंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणा, शरद पवार म्हणा, यांच्या सगळ्यांबरोबरचे फोटो बघून आपल्याला दिसतंय की हे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं। आणि मला असं वाटतंय की त्यांचा राजकीय वर्धस्त होता की नाही मला माहित नाही, पण ह्याच मुलाचे मामा हे आयजी जलिंदर सुपेकर जे होते, या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना पोलिसांचं पाठबळ होतं, राजकीय पाठबळ होतं आणि म्हणूनच हे सगळं घडलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।